नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारा कापसासारखा मऊसूत पांढरा शुभ्र कोकोनट डोसा तयार करणार आहोत ना. त्यासाठी आपल्याला इनो लागणार आहे, ना सोडा लागणार आहे, ना पीठ आंबवण्याची आपल्याला येथे गरज पडणार आहे. आपण बघू शकतात किती छान असा जाळीदार आपला आजचा डोसा तयार होणार आहे. त्यासाठी आपल्याला 1 वाटी तांदूळ लागणार आहे. तांदूळ आपण एका बाउलमध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आता हीच प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे. जोपर्यंत तांदळामध्ये स्वच्छ पाणी राहत नाही तोपर्यंत आपल्याला ते धुवून घ्यायचे आहे. हे बघा, आता आपले तांदूळ स्वच्छ झालेले आहे. यामध्ये पुन्हा आपण पाणी टाकून हे भिजण्यासाठी ठेवून घेऊया. आता 1.5 ते 2 तास आपल्याला हा तांदूळ छान असा भिजवून घ्यायचा आहे. 2 तासानंतर आपण चेक करून घेऊया. आपला तांदूळ छान असा आपल्याला फुललेला दिसत असेल. आता यामधलं सुद्धा आपण हे पाणी ओतून द्यायचं आहे. 1 वाटी आपण इथे तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे. आता खोबऱ्याचे सुद्धा आपण छान असे पातळ काप करून घेतलेले आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेला तांदूळ थोडा थोडा करून टाकून घेऊया. आता सर्व तांदूळ यामध्ये टाकला की त्यामध्येच आपल्याला ओला नारळ सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकून एकदम बारीक फाईन असं ह्याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता इथे छान असं पातळ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं याला मिक्स करून ठेवायचं आहे. आपलं डोशासाठीचं बॅटर तयार आहे. आपण बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ असं बॅटर आपल्याला आज हे लागणार आहे. आता बॅटर आपलं रेडी आहे. तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे. त्यावर थोडंसं आपण तेल शिंपडून घ्यायचं आहे आणि कांद्याने असं तेल सर्व तव्याला लागेल या पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने डोसा आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचा आहे. 1-1, 1.5 चम्मच आपल्याला बॅटर तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि छान असं पसरून घ्यायचं आहे. आपण बघू शकतात किती छान अशी जाळी पडलेली आहे. डोश्याला आलटून पलटून घ्यायचं आहे. हे बघा, मऊसूत पांढरा शुभ्र डोसा आपला बनून तयार आहे. त्याच प्रकारे दुसरा सुद्धा आपण डोसा तयार करून घेणार आहोत. सेम प्रोसेस करायची आहे. आता कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने नॉनस्टिकचा तवा असेल तर तेल लावण्याची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही येते. आणि असं डोशाचं बॅटर टाकून छान असं याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता गॅस हा आपल्याला हा डोसा करत असताना मंद आचेवरच ठेवायचा आहे, हे येथे ध्यानात ठेवायचं आहे. डोसा पलटून घ्यायचा आहे. याला फारही वेळ भाजण्याची गरज पडत नाही. हे बघा, झटपट आपले डोसे बनवून तयार झालेले आहे. आता चटणीची तयारी करूया. त्यासाठी येथे 2 चमचे मी भाजलेले शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 7 ते 8 आपल्याला कढीपत्त्याची पाने आणि अर्धी वाटी ओला नारळ आपल्याला येथे सुद्धा लागणार आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 ते 1.5 चमचा आपण साखर टाकून घेणार आहोत. आता साखर ही ऑप्शनल आहे. आपल्याला नसेल आवडत तर नाही घातली तरी सुद्धा चालेल, परंतु घातल्यामुळे चटणीची टेस्ट अजूनच छान येते. आता यामध्ये 2 चमचे दही सुद्धा मी टाकून घेतलेला आहे. दह्याऐवजी आपण येथे अर्ध्या लिंबाचा रस वापरला तरी सुद्धा चालू शकेल. हे बघा, आपली नारळाची छान अशी झटपट चटणी सुद्धा बनून रेडी आहे. आता हिला तडका द्यायचा आहे आपल्याला. आता तडका देण्यासाठी आपण अगोदर ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया. थोडी थोडी करून सर्व चटणी आपण या बाउलमध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे. चटणीची कन्सिस्टन्सी सुद्धा आपण बघू शकतात किती छान अशी आलेली आहे. आता एका तडका पॅन मध्ये 1 चमचा तेल आपण टाकून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी सुद्धा टाकून घ्यायची आहे. 7 ते 8 येथे मी कढीपत्त्याची पाने सुद्धा ऍड केलेली आहे आणि 1 लाल मिरची सुद्धा येथे मी टाकून घेतलेली आहे. आता हे छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि चटणीवरती अशा पद्धतीने टाकून ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे. आता डोश्यासोबतची चटणी सुद्धा आपली झटपट बनवून तयार झालेली आहे. डोसा आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम नक्की ट्राय करा ही झटपट रेसिपी. कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल
तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.